जय महाराष्ट्र. मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे महाराष्ट्र सरकार आता कोसळत आहे. मित्रांनो, राज्यातील सरकार अखेर पडणार. महाराष्ट्राची मिनी फाईल अखेर होते. आपण मंत्र्यांच्या नावांची यादी थेट कॅप्टन अशोक खरात यांच्या संबंधित. कोण आहेत मंत्री? मित्रांनो, शिवसेना नेते संजय राऊत यांनी अखेर संपूर्ण पाढाच वाचला. राज्याच्या राजकारणामध्ये या फाईलने नेमके कुणाकुणाला घातले, अडकवले? मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, गेली 10 ते 12 वर्ष राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार आहे. विरोधकांना यांना चारी मुंड्या चित करत यांनी सरकार आपल्या स्वतःच्या बळावर हुकुमशाहीप्रमाणे वागण्याचा जो प्रयत्न केला तो आता कुठेतरी हाणून पाडण्यात यश येतंय. नवे तर त्यांच्याच नेत्यांनी सरकार आता पडणार. या सगळ्या दाव्यांमध्ये संजय राऊत यांनी सगळ्यात मोठे 3 दावे केले आहेत. 1. फाईल म्हणजे अशोक खरात याच्याशी संबंधित असलेले 9 मंत्री कोण? त्या 9 मंत्र्यांची नावे जर समोर आली आणि ती नावं मित्रांनो महाराष्ट्र सरकार पाडण्यात यशस्वी होतील असं सगळ्यात मोठं विधान केलंय. संजय राऊत हे कधी पुराव्यानिशी बोलतात, कधी अशा प्रकारचं भाष्य ते करत नाही. जे अंगलट येईल त्या प्रकारे. आज देवेंद्र फडणवीस यांनी कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची CBI चौकशी लावली. SIT चौकशी बसवली. या चौकशी पाठीमागे सत्ताधारी लोक, सत्ताधारी आमदार, सत्ताधारी मंत्री, काही महिला आयोगाच्या अध्यक्ष देखील या संबंधित आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा दावा सध्या संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे राज्य नेमकं कुणीकडे चाललंय, महाराष्ट्रात नेमकं काय होतंय असा दावा काल राज ठाकरे यांनी केला होता. यानंतर मात्र आता त्या मंत्र्यांची, त्या आमदारांची नावं समोर येऊस लागली आहेत. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी लावली. त्याबद्दल त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अभिनंदन केलंय. कारण की फडणवीस न घाबरणार आहेत. फडणवीस चौकशी लावतील आणि त्या मंत्र्यांना घरी बसवतील. नेमकं काय घडलंय? महाराष्ट्रातील फडणवीसांचं सरकार कोसळेल. त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे? ठाकरेंच्या खासदारांचा दावा. अशोक खरात प्रकरणातील ते 58 व्हिडिओ बाहेर आले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अशोक खरात हे प्रकरण फाईल आहे. पोलिसांनी जप्त केले. त्यात 58 व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ जर पोलिसांनी बाहेर काढले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल. कारण यामध्ये भाजपचे मोठे नेते आहेत असा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले, ज्या प्रकाराचे हे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत समोर आले त्यावरून हे प्रकरण महाराष्ट्रातील फाईल सारखे आहे. मला असं वाटतंय सत्ताधारी पक्षाचे, एकनाथ शिंदे गटाचे, अजित पवार गटाचे आणि भाजपचे मोठे नेते यामध्ये अडकले आहेत का? आणि अडकले आहेत. 58 व्हिडिओ आहेत. पोलिसांनी ते समोर आणले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल असा सगळ्यात मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अशोक खरात प्रकरणात राज्य सरकार तसेच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर देखील आरोप करण्यात येत आहेत. रुपाली चाकणकर या अशोक घरातला गुरु मानतात. वर्षभरापूर्वी एका स्थानिक वृत्तपत्राने घराच्या विरोधात बातमी केली होती. तेव्हा चाकणकर यांनी त्या वृत्तपत्राच्या संपादकाला धमकावले होते. तसेच त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता असे सांगितले जात आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर या त्या कॅप्टन खरात येथे का गेल्या होत्या असा थेट सवाल विचारला जातोय. एकंदरीत मित्रांनो, मंत्रालयातील बडे अधिकारी जवळजवळ 50च्या आसपास बडे अधिकारी हे अशोक खरात यांच्याशी संपर्कात आलेले आहे. महाराष्ट्रातील आमदार, खासदार, मंत्री यांचे देखील काही संबंध लागेबांधे या कॅप्टन घराण्याची आहेत. त्यामुळे सरकारला आता हे प्रकरण जड जाईल असं सध्या प्राथमिक दर्शनी दिसते. वरवर दिसते हे एवढे प्रकरण सोपे दिसत नाही. हे प्रकरण आतमध्ये जेव्हा बाहेर येईल तेव्हा मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडते.
बाबा खरातने कोट्यावधीची संपत्ती गमावल्याचे देखील समोर आले आहे. जवळजवळ 200 कोटींची संपत्ती आतापर्यंत या बाबांनी जमवली असल्याचा दावा केला आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरेंच्या सुषमा अंधारे यांनी हे प्रकरण हातात घेतले आहे. हे प्रकरण शेवटी येणार आणि जे या गुन्ह्यांमध्ये आहेत, दोषी आहेत, त्यांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय माघार नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार कोसळेल का? लवकरच समजेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारी आणि तुम्हा आम्हा शिवसेना लोकांसाठी नक्कीच महत्त्वाची बातमी. राज्यात शिवसेना एकत्रीकरणाचे वारे. मित्रांनो, एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे लागोलाग दिल्लीला जाणार. याचवेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मदतीला महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना आमदार करण्यात आम्हाला कोणतेही गैर वाटणार नाही. याच मित्रांनो, पडद्याच्या पाठीमागे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेमक्या काय चालू आहेत हालचाली आणि नेमकं काय घडलं? मित्रांनो, अवघ्या पुढच्या 2 मिनिटात जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला. महाराष्ट्रात राजकारण करणं झालं जड, तर उद्धव ठाकरेंची आता गरज उद्धव साहेब, आम्हाला माफ करा, पुन्हा एकदा एकत्र येऊ असे म्हणत. कोणी दिलाय सगळ्यात मोठा एकत्रीकरणाचा नारा? मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया. ही बातमी सामान्य शिवसैनिकांसाठी महत्त्वाची आहे. शिवसेनेचा निकाल येण्याच्या अगोदरच शिवसेना कोणाची, पक्षचिन्ह कोणाचे, एकनाथ शिंदे यांना समजले आणि त्यानंतर. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंना कमी लेखणे खूप महागात पडेल याची भीती भाजपला होतीच. दरम्यान एकनाथ शिंदे यांना देखील होती. यामुळे आता मित्रांनो, महत्त्वाची बातमी. शिवसेनेत एकत्रीकरणाचे वारे वाहू लागले. मित्रांनो, आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर आपण हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. नेमकं काय घडतंय? शिवसेना गटामध्ये दोन्ही शिवसेना गट. आणि जर आपण निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये स्वतःचे नाव, आपल्या जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका. महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यात आजही ठाकरेंचे शिवसैनिक खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभे आहेत ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. आता आपण येऊया महत्त्वाच्या आपल्या बातमीकडे. जी बातमी सध्या सामान्य शिवसैनिकांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. तसेच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पुन्हा एकदा असे घडते की जे कधीही घडू शकणार नव्हतं. जशी शिवसेना फुटली, हे कधीही घडू शकणार नव्हतं, तसं मित्रांनो आता घडतंय. दिल्ली, मुंबई काय आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील सुपरफास्ट महत्त्वाच्या घडामोडी, ते आता आपण पुढच्या 2 मिनिटात जाणून घेऊया. तेव्हा हा व्हिडिओ नक्कीच आपण शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वतःची कमेंट लिहायला मित्रांनो विसरू नका. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेमकी काय एकत्र येण्याचे ठरते आहे? अतिशय महत्त्वाचे कारण. मित्रांनो, शिंदे ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? राज्यात मोठी खळबळ उडताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय हलचल सुरू झाल्याची चर्चा रंगली असतानाच दिल्लीतून महत्त्वाची अपडेट येते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही वेगवेगळ्या वाटेवर गेलेले नेते पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा दिल्ली ते मुंबई या सगळ्या रस्त्यावर सुरू असतानाच राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागले आहेत. शिवसेना फुटल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात आता एकत्रीकरण या शब्दाने पुन्हा राजकारणात खळबळ माजवली आहे. दिल्ली दौऱ्यामुळे वाढल्या चर्चांना उधाण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण येत आहे. दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका, केंद्रीय नेत्यांची झालेल्या चर्चा आणि त्यानंतर अचानक वाढलेले राजकीय शांतता यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते हा दौरा केवळ शासकीय कामांसाठी नव्हता, तर त्यामागे मोठे राजकीय गणित असू शकतं. काही सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे संवाद सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेना या पक्षात 2022 नंतर झालेल्या मोठ्या बंडानंतर पक्ष 2 गटात विभागला गेला. एका बाजूला उद्धव ठाकरेंचे नेतृत्व असलेला गट, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा नेतृत्व असलेला गट. या भेटीमुळे केवळ पक्षच नव्हे तर कार्यकर्ते देखील, मतदार, संपूर्ण राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. निवडणुका, सत्ता, स्थापना आणि सत्तांतर या सगळ्या प्रक्रियेत या फुटीचा मोठा परिणाम झाला. आता एकत्र येण्याची गरज का भासते? राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही गटांना काही राजकीय अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिंदे गटासाठी आव्हाने. सत्ता असूनही स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याची गरज आहे. तिथे शिवसेनेत नाहीये. नेते आहेत परंतु कार्यकर्ता नाहीये, अशी गत शिवसेना शिंदे गटाची आहे. तर तिकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे नेते नाहीत, मात्र शिवसेनेत आहे. कार्यकर्ता आहे मात्र नेता नाही, अशी अवस्था उद्धव ठाकरेंची आहे. ठाकरे गटासाठी अडचणी. पक्षाची जुनी ओळख आणि मतदाराचा विश्वास पुन्हा मिळवण्याची लढाई सुरू आहे. याच महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा विचार केला तर तो राजकीयदृष्ट्या फायदेशीर राहू शकतो, असे काही जाणकारांचे मत आहे. दिल्लीमध्ये ते संकेत घडत आहेत. दिल्लीतील चर्चांमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय स्थैर्य हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सांगितलं जात आहे. काही सूत्रांच्या मते केंद्र सरकारलाही महाराष्ट्रात स्थिर सरकार हवा आहे. वारंवार होणारी राजकीय संघर्ष, न्यायालयीन प्रक्रिया यामुळे सध्या सरकारची भूमिका मलिन होते. सरकार, प्रशासन, केंद्र सरकार यांची प्रतिमा मलिन होते. हे आता केंद्र सरकारला नको आहे. शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाही तर भावनिक नाते असलेली संघटना आहे. शिवसेनेनं लोकांसाठी पक्ष म्हणजे घर. त्यामुळे एकत्रीकरण निर्णय घेताना कार्यकर्त्यांची भावना महत्त्वाची ठरणार आहे. अनेक जुने शिवसेना लोकांना अजूनही पक्ष एकसंध राहावा अशी अपेक्षा आहे. साहेबांचा पक्ष एकच असावा अशी भावना अनेकदा व्यक्त होताना दिसते. अडथळे कमी नाहीत, मात्र यामध्ये भाजप हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. एकत्र येण्याच्या चर्चाबरोबरच काही मोठे अडथळे आहेत. नेतृत्वाचा प्रश्न. पक्षाचं नेतृत्व कोणाकडे राहणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी येतोय. पक्ष, पक्षचिन्हाने नाव, धनुष्यबाण आणि पक्षाच्या नावावरून झालेला वाद, राजकीय प्रतिष्ठा, दोन्ही गटांनी घेतलेली भूमिका आणि वक्तव्य, मित्र पक्षांची समीकरण, भाजप आणि महाविकास आघाडी यांचे समीकरण, हे सर्व मुद्दे सोडवणं सोपं नाही. त्यामुळे एकत्रीकरणाची ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची ठरणार आहे. राजकीय गणित काय सांगतं? जर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो. विरोधकांचं गणित बिघडू शकतं. सत्तेची समीकरणं बदलू शकतात. आगामी निवडणुकांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा या भागात शिवसेनेचा प्रभाव पुन्हा वाढू शकतो. सामान्य जनतेमध्ये चर्चाबद्दल मिश्र प्रतिक्रिया येतील. मात्र मित्रांनो, सध्या तरी अधिकृतपणे कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र पडद्यामागील हालचाली वेगाने सुरू असल्याचे संकेत मिळतात. येत्या काही दिवसांमध्ये अनिश्चित होऊन ते निश्चित होऊ शकतं. मात्र देशाच्या राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. शक्यता कोणीही टाळू शकत नाही. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, ही भण मात्र आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणासाठी तंतोतंत लागू शकते. दोन्ही ठाकरे एकत्र येऊ शकतात. उद्धव ठाकरे भाजप एकत्र येऊ शकते आणि शिवसेना बाहेर करू शकतात. किंवा क्रिकेटमध्ये एकत्र येऊन भाजपला बाहेर करू शकतात. ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी नवीन खेळी नेमकी काय आहे हे तुम्हाला लवकर समजेल. मात्र सध्या तरी राजकीय एकत्रीकरणाचे वारे वाहत आहेत का हे बघावे लागेल. महाराष्ट्रातील बहुतांश लोकांसाठी सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्र सरकारचा सर्वात अर्जंट सूचना.
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी, दुचाकी वाहनधारकांसाठी नियम अखेर लागू. ही 2 कागदपत्रे नसल्यास थेट होणार. तुम्हाला 50,000 रुपयांचा दंड. 50,000 रुपये सरकार घेणार किंवा गाडीचा कायम सरासरी जप्त करणार. मित्रांनो, सविस्तर बातमी नेमकी काय अर्जंट सूचना आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा. नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्र सरकारने आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा नियम 1 एप्रिलपासून अखेर लागू. नमस्कार मित्रांनो, आज ही बातमी प्रत्येक दुचाकी वाहन चालवणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही रोज बाईक किंवा स्कूटर वापरत असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 1 एप्रिलपासून नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. आणि चूक झाली तर थेट 1,000 रुपयांचा दंड, जवळजवळ 50,000 रुपये दंड भरावा लागतोय. काय आहे नियम जाणून घेऊया. केंद्र सरकार आणि वाहतूक विभागाने रस्ते सुरक्षेला प्राधान्य देत मोटर व्हेइकल 80 अंतर्गत काही नियम अधिक केले आहेत. 1 एप्रिलपासून विशेषतः दुचाकी वाहनांसाठी तपासणी अधिक होणार आहे. कोणती 2 कागदपत्र अनिवार्य आहेत? ती कागदपत्र तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे. जर नसतील तर तुम्हाला मात्र बाईक देखील तुम्हाला सरकार जप्त करू शकतं. 50,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून वसूल होईल. पहिला कागदपत्र मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध ड्रायव्हिंग लायसन्स. जर तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला वाहन चालवण्याचा अधिकारच नाही. लायसन्स एक्सपायर झाले तरीही दंड होईल. डिजिटल लायसन्स चालू शकेल. वैध इन्शुरन्स. तुमच्या वाहनाचा इन्शुरन्स चालू असणं अत्यंत गरजेचे आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य. इन्शुरन्स नसल्यास मोठा धोका प्लस दंड आहे. नंतर किती आहे? नियमानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो, दंड होऊ शकतो. लायसन्स नसणे 10,000 रुपये. इन्शुरन्स नसणे 4,000 रुपये. वारंवार विजय भंग करणे 50. नियम भंग करणे 50,000पर्यंत दंड. विशेष बाब म्हणून जर तुम्ही नियम मोडले असतील. बऱ्याच वेळा तर तुमच्यावर कारवाई करून तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत दंड जाऊ शकतो. ही सरकारने सगळ्यात मोठी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. पोलिसांची कारवाई. 1 एप्रिलपासून ट्रॅफिक पोलिसांकडून अचानक तपासणी, चॅनल CCTVद्वारे निरीक्षण यामध्ये मोठी वाढ होणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये या प्रकारची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. डिजिटल कागदपत्रे चालतील का? हो, तुम्ही खालील ॲप्सचा वापर करू शकता. डिजी लॉकर. परिवहन हे 2 महत्त्वाचे कागदपत्र चालतील, परंतु आपण स्क्रीनशॉट चालणार नाही. फक्त अधिकृत ॲपमध्ये डॉक्युमेंट्स वैध मानले जातील. दुसरी महत्त्वाची बातमी, आणखी कोणते नियम पाळणे गरजेचे आहे, अन्यथा दंड होऊ शकतो. त्यामध्ये हेल्मेट घालणे अनिवार्य. ट्रिपल सीट चालणार नाही. सिग्नल तोडल्यास दंड. मोबाईलवर बोलत वाहन चालवला तरी देखील दंड आकारण्याचा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने हा निर्णय का घेतला? सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. अपघात कमी करणे, नागरिकांची सुरक्षितता वाढवणे, नियमांचे काटेकोर पालन करणे. भारतामध्ये दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यामध्ये मोठा वाटा दुचाकी अपघातांचा आहे. नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला. लगेच तपासा तुमचे लायसन्स वैध आहे का? इन्शुरन्स एक्सपायर झाले आहे का? जर काही त्रुटी असेल तर आजच अपडेट करा. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यांमध्ये सध्या हा निर्णय लागू होणार असून महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात हा नियम जर ही 2 कागदपत्र सोबत नाही ठेवली तर तुम्हाला मात्र 50,000 रुपयांचा दंड देखील भरावा लागू शकतो. महाराष्ट्र सरकारने ही योजना महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांसाठी समोर आणली असून जी लहान मुलं 18 वर्षापेक्षा कमी लहान मुलं दुचाकी चालवत आहेत त्यांना देखील हा सगळ्यात मोठा दणका बसणार आहे. त्यांनी जरी पैसे नाही भरले तरी त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. जर त्यांनी अशी गाडी आपल्या लहान मुलांकडे दिली तर त्यांच्याकडून 50,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात यावेत, असे थेट आदेश पोलिसांना दिले आहेत.
त्यामुळे जर आपल्याकडे अशा प्रकारची मुलं असतील किंवा आपल्या घरातील कोणी गाडी चालवत असेल तर त्यांच्यापर्यंत हा नक्कीच व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे आपली गाडी 1 लाखाची आणि दंड 50,000 पर्यंत तुम्हाला दंड भरावा लागेल. ही सगळ्यात मोठी बाब आपण लक्षात ठेवावी लागेल. कारण की जर का हे 2 नियम जर मोडले किंवा लहान मुलांकडे जर आपण गाडी चालवायला दिली तर मात्र तुम्हाला सगळ्यात मोठा फटका इथे बसू शकतो आणि तुमचा सगळ्यात मोठा धक्का तुम्हाला इथेच बसू शकतो. त्यामुळे आपण आपल्या मुलांची आपल्या गाडीची आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 1 एप्रिलपासून दुचाकी वाहनधारकांना नियम खूपच सोपे होणार आहेत. तेव्हा ही 2 कागदपत्र, लायसन्स आणि इन्शुरन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला खूप मोठा फटका त्या ठिकाणी बसू शकतो. हीच आजची सगळ्यात मोठी घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.